नमस्कार मित्रांनो, आपण दरवर्षी होळी पेटवतो, रंग खेळतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की एका शक्तिशाली राजाचा स्वतःचाच मुलगा त्याचा शत्रू का बनला? एका स्त्रीला अग्नीने न जाळण्याचे वरदान असूनही ती आगीत का भस्म झाली? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका खांबातून अर्धा सिंह आणि अर्धा माणूस असे भयानक रूप घेऊन देव का प्रकट झाले? आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त होळीची कथाच नाही तर त्यामागची ती रहस्य पाहणार आहोत जी कदाचित तुम्हाला माहिती नसतील. आपण पाहणार आहोत हिरण्यकश्यपूचा तो भयानक अहंकार, बाल प्रल्हादाची अढळ भक्ती आणि त्यावर आलेले जीवघेणी संकटे, होलिकेचा तो कुटील डाव जो तिच्यावरच उलटला आणि नरसिंह अवताराचा तो थरारक अंत. जर तुम्हालाही या सणामागचा खरा अर्थ आणि विज्ञानापलीकडची ही गोष्ट समजून घ्यायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरू करूया. खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत शक्तिशाली राजा होता. त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या करून असे वरदान मिळवले होते की त्याला कोणताही मनुष्य, प्राणी, देव किंवा दानव मारू शकणार नाही. ना तो दिवसा मरेल, ना रात्री, ना घरात, ना बाहेर. या वरदानामुळे तो इतका गर्विष्ठ झाला की त्याला वाटू लागले मीच भगवान आहे. त्याने आदेश दिला की पूर्ण राज्यात फक्त त्याचीच पूजा झाली पाहिजे. मित्रांनो, इतिहास साक्षी आहे, जेव्हा माणसाचा अहंकार आकाशाला भिडतो तेव्हा त्याच्या विनाशाची उलटी गिनती सुरू होते. पण म्हणतात ना, दिव्याखाली अंधार असतो. त्याच हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परमभक्त निघाला. वडिलांनी त्याला खूप धमकावले, अरे तुझा बाप मी आहे, माझी पूजा कर. पण प्रल्हाद शांतपणे म्हणाला, वडील श्रीहरी विष्णूचं या जगाचे पालनहार आहेत. हिरण्यकश्यपूने त्याला मारण्याचे अनेक प्रयत्न केले. उंच पहाडावरून फेकून दिले, वीज पाजले, वेड्या हत्तीच्या पायाखाली दिले. पण प्रत्येक वेळी प्रल्हाद नारायण नारायण म्हणत सुखरूप बाहेर आला. ज्याचे मन स्वच्छ असते त्यालाही निसर्ग साथ देते. जेव्हा काहीच चालेना तेव्हा हिरण्यकश्यपूची बहीण होलिका मदतीला आली. तिला वरदान होते की अग्नी तिलाही स्पर्शही करू शकणार नाही. तिने प्रल्हादाला मांडीवर घेतले आणि ती आगीच्या चितेवर बसली. सर्वांना वाटले प्रल्हाद संपला, पण चमत्कार झाला. वाऱ्याच्या एका झोताने होलिकेची ओढणी उडाली आणि ती प्रल्हादाभोवती गोंधळायला लागली. वाईट हेतूने शक्तीचा वापर केल्यामुळे होलिका जळून राख झाली आणि भक्त प्रल्हाद आग्नीतून हसत बाहेर आला. म्हणूनच आपण होळी पेटून आपल्यातल्या वाईट प्रवृत्ती जाळून टाकतो. शेवटी संतापलेल्या हिरण्यकश्यपूने प्रल्हादला विचारले, कुठे आहे तुझा विष्णू? प्रल्हाद म्हणाला, तो या कणाकणात आहे, या खांबातही आहे. रागाच्या भरात राजाने खांबावर गदा मारली आणि तसाच तो खांब दुभंगला. प्रकट झाले भगवान नरसिंह, ना पूर्व मनुष्य ना पूर्व सिंह. त्यांनी हिरण्यकश्यपूचा उंबरठ्यावर ना आत ना बाहेर, संध्याकाळच्या वेळी ना दिवस ना रात्र, आपल्या नखांनी ना शस्त्र ना अस्त्र वध केला. अशा प्रकारे देवांनी त्याच्या सर्व अटी पाळून त्याचा अंत केला. दुसऱ्या दिवशी आपण रंगाची उधळण करतो, ती याच आनंदासाठी. रंगात रंग मिसळले की गरीब श्रीमंत, लहान मोठा हा भेदभाव संपतो. असे श्रीकृष्णाने गोकुळात प्रेम पसरावे. तसेच आपणही या होळीला मनातले हेवे दावे जाळून टाकूया. मित्रांनो, जर हा व्हिडिओ या मागचा रहस्य तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या जवळच्या प्रत्येक मित्रमैत्रिणीला, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुप शेअर करा विसरू नका. आणि अशाच रहस्यमयी आणि ऐतिहासिक गोष्टींसाठी ड्रीम सिग्नल या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.